कथा कीर्तन ऐकत असताना वाचार्थ आणि लक्षार्थ जास्त महत्वाचा आहे. बराच वेळेला तुम्ही वाचार्थ घेऊन पळता, जमलं नाही, बोलले नाही, पटलं नाही. अरे बाबा, तू नुसता वाचार्थ नेलास ना, लक्षार्थ तू घेतलाच नाही म्हणून गैरसमज झाला. महिला मंडळ आत्ताच 12वीचे पेपर संपले आहे ना, संपले पेपर. 12वीच्या शेवटच्या पेपरला एकानं कॉफी केली. पेपर संपला आणि घरी निघाला. त्याचा मित्र त्याला म्हणतो, ए वेडा आहेस का, पागल आहेस का, कळतं का नाही, शेवटच्या पेपरला कुठं कॉफी करतात का म्हटले. आणि जर पकडलं असतं तर पूर्ण वर्ष वायाला गेलं असतं. अंगणात उभं राहून बोलतय महाराज. इकडे आजीनं ऐकलं, परा काय झालं रे, बघा ना आजी तुमचा नातू, काही त्याला कळतं की नाही, काय झालं. खुशाल शेवटच्या पेपरला कुठं कॉफी करतात का. आजीनं बांगड्या माग केल्या महिला मंडळ आणि 2 मुस्कटा ठेवून दिल्या. म्हटले, मूर्खा, तुला जर कॉफीच प्यायची होती तर मला सांगायची, मी घरी बनवून दिली असते ना. कोणती कॉफी बोला ना, कोणती कॉफी. हे आमच्या मुलींना कळलं असून कॉफी प्यायची कॉफी का, म्हणजे गैरसमज झाला आजीचा. नातवाला मार खावा लागला महाराज. काही काही आज्यांना घरी राहा म्हटलं की राहत नाही, रानात यायची लय हाऊस. आई बोलते मुलाला, बाळा अरे घरी बसून कंटाळा आला रे, जरा शेतात जाऊया ना, फेरफटका मारूया. मुलगा म्हणतो, आई ऊन लागेल, चक्कर येईल, ताप येईल, राहा ना ग गप घरी. नाही नाही मला यायचंय. गेली आजी रानात महाराज. दिवसभर शेतात गेली, ह्या बांधच्या त्या बांधला, त्या बांधच्या ह्या बांधला. काय काम आहे, काय राहिले, कारण घरी मग बडबड करायला पाहिजे ना, आहे ना. संध्याकाळी घरी आली, तिला थंडी वाजून आली. आता सुनेला सांगायची सोय नाही, कारण सुनेला आधीच सांगितलं होतं येऊ नको, पण ऐकलं नाही. मुलाची वाट पाहते महाराज. मुलगा आज लवकर घरी आला. अरे बाळा मला दवाखान्यात ने रे, फार थंडी वाजते. मुलगा म्हणतो, आई हे मला सकाळीच माहिती होतं म्हणून लवकर आलोय, कारण तुला ऊन सहन होत नाही. चल म्हटले, जातो दवाखान्यात घेऊन. महिला मंडळ दवाखान्यात गेले महाराज. आता इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, औषध दिलं. डॉक्टरांनी सांगितलं मुलाला, घरी जा, आईला चांगलं खाऊ घाला आणि गोळ्या द्या, आणि हे जे औषध दिले ना हे हलवून द्या. त्याच्या पक्क लक्षात राहिलं, काय औषध हलवून द्यायचं म्हटला. घरी आला महाराज. आईचं जेवण झालं, गोळ्या दिल्या. बायको किचन मध्ये काम करत होती. यानं आवाज दिला, अगे जरा इकडे ये ना. काय झालं, काय नाही, डॉक्टरांनी आईला हलवून औषध द्यायला सांगितलंय. तू धर डोकन, बी धरतो पाय. आता सुनाच्या हातात सासूचं डोकं आल्यावर काही जग नाही का बिचारीचं. एवढी हलवली महाराज म्हातारी, एवढी हलवली, मरण पावली तेव्हाच खाली ठेवली. आता म्हातारी हलवायला सांगितली होती का औषध, सांगा ना, येतंय लक्षात तुमच्या. वाचार्थ आणि लक्षार्थ या दोन्ही गोष्टी घेणं गरजेचं आहे. ब्रह्मदेवानं तराजू लावला म्हणजे ब्रह्मदेवानं ऑब्झर्व केलं महाराज. समाजामध्ये ज्याला 4 वेद 6 शास्त्राचं ज्ञान आहे, ती लोक अहंकाराने रस्त्यानं चालताना चालतात महाराज. का, आम्हाला फार ज्ञान आहे. पण ती लोक अशी आहेत की ज्यांनी 7 दिवसाची श्रीमद भागवत कथा ऐकली ना, त्यांचं मस्तक दुसऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांच्यापेक्षा ही श्रीमद भागवत कथा श्रेष्ठ भरते आणि ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटतं महाराज. भागवताचा पहिला महिमा सांगितला, ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. कारण सगळ्या साधनांपेक्षा श्रेष्ठ साधन जर काय असेल तर ते म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. दुसरा महिमा वर्णन करून सांगतात, कारण फास्ट जायचंय आपल्याला. शौनक ऋषी विचारतात, नारदजींनी का कथा ऐकली सनकादिकांच्या मुखातून, काय गरज पडली. कारण नारद महर्षी अंतर्यामी आहेत. असं काय घडलं का नारदांना त्या ठिकाणी कथा ऐकावीशी वाटली. म्हटलं एकदा असं घडलं, नारद महर्षी मृत्यू लोकांमध्ये फिरत होते
आणि मृत्यू लोकांमध्ये फिरत असताना त्यांनी परिस्थिती पाहिली का कुणी कुणाला मानत नाहीये. मुलं आई वडिलांना मानायला तयार नाही. आई वडील सुद्धा मुलांना व्यवस्थित संस्कार द्यायला तयार नाहीये. सध्याचा काळ तर एवढा अवघड आहे महाराज. महिला मंडळ जेवढ्या सासूबाई बसल्या ना, ऐका, तुम्हाला जसा काळ बदलला तसं तुम्हाला बदलावं लागेल. बराच वेळेला आमच्या काळात तुमच्या काळात काय होतं हे आता सांगायला जाऊ नका. सत्य बोलू का, थोडस अवघड वाटतं मला बोलायला, पण बोलते. सध्याच्या काळात सासूही कमी नाही, सुनही कमी नाही. सासूही कमी नाही, सुनही कमी नाही. अरे ज्यावेळेला सुनबाई दुसऱ्याची मुलगी आपल्या 18 वर्षानंतर 22 वर्षानंतर ती मुलगी जर आपल्या घरात सून म्हणून येत असेल तर तिला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे की नाही? का तिच्या चुका काढत बसलं पाहिजे? पहिली गोष्ट ती येतच नाही, मिळतच नाही सध्या. व्यवस्थित नाही राहिलं तर विषय संपला, सोडूनच द्या. सासूबाईच म्हणायला कोणी नाही महाराज. माझ्या काळात होतं ना, मला लई टेन्शन होतं, कशी मिळेल सासू, कसा होईल परमार्थ, कसे होतील कीर्तन, कशी मिळेल. आता ती कशी मिळेल? वाळवट. लय अवघड आहे भाषा आपली. कुणी कुणाला मानत नाहीये. नवीन लग्न झालेलं आहे, महिना झाला लग्नाला, आणि मुलगी आता माहेरी जायची. अहो मला माहेरी घेऊन चला. खूप दिवस झाले मी त्या ठिकाणी माहेरी नाही गेले, मला सवय नाही एवढी आईपासून लांब राहायची. आता गाडीवर जायचं म्हणून महिना झालाय लग्नाला, तिने ड्रेस घातला. महिला मंडळ नीट ऐका, तुम्ही नीट ऐका. ड्रेस घातला. आता ती नवीन नवीन पद्धत असते ना सासूबाईच्या पाया पडायची. गेली सासूबाईच्या पाया पडायला. सासूबाईची मैत्रीण होतीच गंगूबाई. इथं नाही ना कोणी? असेल तर माफ करा बरं. इथली गंगूबाई अजिबात म्हणत नाही मी, माझी उदाहरणातली गंगूबाई आहे. सुनबाई पाया पडून निघाली आणि ही म्हणते, गंगूबाई पाहिलं का आमचं भूत? कारण लग्न झाल्यापासून त्या सुनेला साडीवर पाहायची सवय आहे, पण गाडीवर जायचं म्हणून तिने ड्रेस घातला. हिने ऍडजस्ट करावं की नाही? ही म्हणते पाहिलं का आमचं भूत? गंगूबाई म्हणते, हे तुमच्या घरात आत्ताच आले, आमच्या घरात लई दिवस झाले आलेलं. तू मला सांगेल, मी तुला सांगते, वेगळं काही नाहीये. सुनेनं ड्रेस घातला, भूत दिसतंय, बरोबर आहे. पण काही दिवसांनी तिची मुलगी ड्रेस घालून आली महाराज, जावायला घेऊन आली. हीच गंगूबाई वट्यावर बसलेली होती. मी म्हणते, गंगूबाई पाहिला का कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे? जोडा. स्वतःची मुलगी ड्रेस घालते तेव्हा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो, आणि सुनबाई ड्रेस घालते तेव्हा भूत दिसतं. किती अवघड आहे. सुनांना लय बरं वाटलं असेल आता. नागेश्वरी ताई आमच्या बाजूने आहेत, आहे की नाही? सुना काही कमी नाही महाराज, सुना लय डेंजर आहेत. सगळ्यांनाच बोलणार आहे. एक ताशी एसटीनं प्रवास करत होती, आणि कंडक्टर आले, तिकीट तिकीट. किती वर्षाचं आहे? ते म्हणली 6. हे दुसरं किती वर्षाचं आहे? ती म्हणली 5.5. कळलं. कंडक्टरच्या हातातलं मशीन लाखला करत होत. अर्धा तिकिटा करता 9 महिने पूर्ण होऊ दे बाई.